शरद पवार आणि सुप्रिया सुळेंनी मात्र कुल कुटुंबियांचं कौतुक. त्यांचाच एक उमेदवार तुमचा प्रतिस्पर्धी. पवार कुटुंबियांनी केलं आणि आम्हीही केलं. राजकारणापुरता मर्यादित आहे. तुम्हीच आमचं कौतुक केलं. आपण मागच्या म्हणजे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीचा थोडक्यात जर आढावा घेतला तर इथं शरद पवार आणि सुप्रिया सुळेंनी मात्र कुल कुटुंबियांचं कौतुक करताना दिसले. यांनी दौंडच्या सेवेमध्ये अतिशय चांगलं काम केलंय अशा प्रकारचं ते वक्तव्य होतं. आणि आता ही निवडणुकीला त्यांचाच एक उमेदवार तुमचा प्रतिस्पर्धी आहे. कसं वाटतं? हा भाग बारामती लोकसभेचा भाग आहे आणि पूर्वी आम्ही पवार कुटुंबियांच्यावर काम केलं, नंतर विरोधामध्ये काम केलं, परंतु एक काळजी सातत्याने घेतली की एकमेकाचा सन्मान जपण्याचं काम पवार कुटुंबियांनी केलं आणि आम्हीही केलं. त्यामुळे आदरणीय पवार साहेबांनी लोकसभेच्या निमित्तानं सांगितलं की आम्ही तिघांनीही चांगलं काम केलं. आणि त्याच्या पुढे जाऊन सुप्रियाताईंनी सांगितलं की मागची लोकसभेची निवडणूक लढत असताना आम्ही एकमेकावर टीका केली नाही. त्यामुळे त्यांनी माझ्या आईंच्या, माझ्या पत्नीचा आणि माझा तिघांचाही उल्लेख केला आणि आमच्याविषयी त्यांनी चांगले उद्गार काढले. आणि आम्ही सुद्धा ज्यावेळी लोकसभेची निवडणूक त्यांच्या विरोधात लढत होतो त्यावेळी पूर्ण सन्मान त्या कुटुंबाचाही केला, त्या कुटुंबानी आमचाही केला. परंतु राजकारणामध्ये कधी कधी अपरिहार्य निर्णय घ्यावा लागतात, तसा त्यांना हा विधानसभेचा निर्णय घ्यावा लागलाय असं माझं मत आहे. आणि लोकसभेच्या निमित्तानं तर आम्ही दोन्ही उमेदवारांनी त्यांच्या विरोधात भूमिका घेतली होती. आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांनी हा जो राजकीय निर्णय घेतलेला आहे हा राजकारणापुरता मर्यादित आहे. त्यांनी नेहमीच आमचं कौतुक केलं. आम्ही नेहमीच एकमेकाशी समन्वय संवाद ठेवलेला आहे. त्यामुळे या सगळ्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये हे घडत असतं, परंतु आमचा संवाद आणि आमचे चांगले संबंध बिघडू नये याची काळजी पवार कुटुंबही घेत आहे आणि आमचं कुटुंब सुद्धा पुढच्या काळामध्ये घेईल.